हॅलो जय भीम. तर आज आपल्या इथं उपस्थित आहेत मुकुंद ओव्हाळ, जे नोटरी आहेत. आज कायद्याविषयी त्यांना चांगला अभ्यास आहे आणि कायद्याच्या चौकटीतून आज जी भारतीय राज्यघटना बनलेली आहे, आपल्याला हक्क अधिकार दिलेले ते एक चांगल्या प्रकारे मांडू शकते. तर हे मार्गदर्शन त्यांच्याकडनं उपलब्ध व्हावे. तर त्यांनी आपल्याला ह्याबद्दल काय मत आहे तर कळवा. सर्वांना मानाचा जय भीम. आज बोपडी येथे दी बुद्धिस्ट सोशल ॲक्टिव्हिटी ग्रुप यांच्यातर्फे माझे मित्र कांबळे सर आणि आसिफ भाई यांनी मला बोलवलं. तर आज आपण 77व्या प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. सरळ पाहायला गेलं तर प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिन हे जी 2 दिवस आहेत, ही दोन्ही दिवस आपलं नागरिक एकत्र म्हणूनच वापर करतात. कारण कसं आपण बघतो आता बाहेर गेल्यावर की फक्त देशभक्ती गीत आणि महामानवांना सगळे विसरलेले आहेत. म्हणजे ज्या महामानवांमुळं आपल्याला हा दिवस आज भेटलेला आहे, हा दिवस आपण विसरून गेलेलो आहे. प्रजासत्ताक म्हणजे काय, तर हा प्रजेचा दिवस आहे. आपल्या सर्वांना बाबासाहेबांनी एक समान, म्हणजे कुठलाही राजा नाही, आज आपण सगळे राजा आहोत, हे बाबासाहेबांमुळे घडलेलं आहे. खरं तर प्रजासत्ताक म्हणजे सगळे जण आपण प्रजा, म्हणजे आपले बंधू असू दे, भगिनी असू दे, हे सर्वजण आपण राजा आहोत. जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत बाबासाहेबांनी, बाबासाहेबांनी आपल्या ज्याचं आपल्याला बंधूंना दिलेलं आहे, तसं आपल्या भगिनींना पण तोच अधिकार दिलेला आहे. आज आपण बघतो की आपली भगिनी म्हणजे राज्याची म्हणजे काय राष्ट्रपती झालेले आहेत. हे कुणामुळे झालेलं आहे, तर बाबासाहेबांमुळं आणि त्यांच्या हक्कांमुळं. आपण बघतो आज आपली माता भगिनी रात्रभर बिंदास म्हणजे रस्त्यावर फिरू शकते. ती कुणामुळं, तर बाबासाहेबांमुळं. मी सर्व भगिनींना आवर्जून विनंती करेन की तुम्ही कुणाचाही फोटो नाही ठेवला तरी चालेल, पण बाबासाहेबांचा फोटो नेहमी तुमच्या पर्समध्ये असला पाहिजे, तुमच्या घरामध्ये असला पाहिजे. आज आपण म्हणजे खेळताना मी व्यक्त करतो की आपल्या भगिनी म्हणजे प्रत्येक देवळामध्ये जावा, ते तुमचा अधिकार आहे, देवळामध्ये जावा. पण तुम्ही एक देव जर तुम्ही बाबासाहेबांना मानलात, तर आज तुम्ही या जगामध्ये सर्वात मोठं स्थान मिळणार, हे मी सांगतो. मी फक्त कारण बघा, आज आमच्या घरामध्येच माझी भगिनी एवढी मोठी शिकून आज ती क्लास 1 ऑफिसर झाली आहे. आम्ही फक्त बाबासाहेबांना मानतो. ज्या बाबासाहेबांमुळं आपल्याला पाणी प्यायला मिळत नव्हतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. एक एक पाण्याचा थेंब किती महत्त्वाचा होता त्या काळामध्ये. तो पाणीचा थेंब आज आपण बाबासाहेबांमुळं आपल्याला भेटतं. हे जे कपडे आपल्या अंगावर आहेत, ते बाबासाहेबांमुळे आहे. आज आपण जेवढं समाजामध्ये मोठ्या मानाने मी वावरतो, फक्त मी बाबासाहेबांमुळे वावरतो, एवढं मी सर्व गर्वाने सांगतो. माझे आईबाप नंतर असतील, पण मी पहिलं बाबासाहेबांना मानतो. आज आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी जास्त काय बोलणार नाही, पण प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्वांना आवर्जून सांगेन की तुम्ही सर्व प्रजा आहात, तुम्ही सर्व राजा आहात आणि ह्या राजाचा तुम्हाला जो मोबदला दिला आहे त्या महामानवाला कधीही विसरू नका, एवढंच बोलतो. आणि डॉक्टर बाबासाहेबांना मी तीव्र अभिवादन करतो. आज जय भीम, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर.